ते बबन किती वेळा रे? कसं भारी वाटतंय ना? चांगलं वाटतंय है ना? चांगलं वाटतंय ना? चांगलंच वाटतंय. म्हणजे तुमच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे ना, मग अजून काहीतरी मोठं केलं असतं तर. हे जाऊन तुझ्या बहिणीला सांग. अरे मी किती वेळा त्याला समजून सांगितलं आपण असं करूया, माझ्या डोक्यात किती मोठमोठे प्लॅन्स होते, पण नाही म्हणते नको, खर्च होईल म्हणून. आता तुझ्या बहिणीला साध्या साध्या गोष्टी आवडतात, काय करायचं सांग बरं मी. आनंदी ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी आहे. तुम्ही दोघं एन्जॉय करा, मी वरती कोणाला येऊन देत नाही. आलं तर सांगेन साफसफाईचं काम चालू आहे टेरेसवर, काय म्हणजे वरती येण्याचा प्रश्नच नाही. निघतोयस ना? पहिले त्या 2 माळा लावतो आणि जातो. नको मी करेन ते, तू जा. ऐक, मी करेन, ऐक तू जा. तुला जर का त्याने बघितलं ना तशीच खाली निघून जाईल. बरोबर, ठीक आहे येतो या. ऑल द बेस्ट. तुम्ही काय करताय इथं? घाबरवलं ना? आम्ही ना आनंदी आणि राघवसाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. म्हणून तुम्ही चोरून बघत होतात काय? हे बघा, त्या दोघांचं छोटंसं सेलिब्रेशन आहे, पण तुम्ही कोणाला सांगू नका. अरे आम्ही राघव आणि आनंदीसाठी वेगळं सरप्राईज प्लॅन केलाय. हो, आता त्या राघवला इथून कसं घेऊन जायचं ना ते कळत नाहीये मला. नाही म्हणजे नेताना त्याला सरप्राईज प्लॅन कळायला नको ना. असं आहे काय? माझ्याकडे काय आहे? आयडियाची कल्पना. हा चला. ओ तिकडे नाही, इकडे. यार काय, कोण आहे? काय करताय? काय शांत राहा रे जरा. शांत राहा रे जरा. आम्ही तुला किडनॅप केलेला आहे. आवाज करू नकोस. किडनॅप? कुठे घेऊन चालत बाबा तुम्ही मला? बाबा म्हटली तुम्हाला? कोण बाबा? कुठला बाबा? गुंड आहे मी, गुंड. माझ्या किडनॅप केलंय तुला. सगळं मान्य आहे, लग्नाचा वाढदिवस माझ्या, असं नका करू प्लीज. हो माहिती आहे मला. हो माहिती आहे मला. बरेच सज्जन गुंड आहात तुम्ही. नाही म्हणजे चौकशी करता संपूर्ण, किडनॅप करताना सुद्धा चांगली गोष्ट आहे ना. चाल मुकाटपण आहे, बोलू नको आता जास्त. हे बबन. बोल. अच्छा तू हा बबन नाही, हे बाबा नाहीत. डेट बोंबली माझी. चल. आम्ही दोघंच असं लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. हे घरच्यांना कळलं तर वाईट वाटेल ना त्यांना. पण नाही, त्यांना जर कळलं तर इतक्या साध्या प्रकारे साजरा नाही करणार ते. मग उगाच खर्च होणार. की बाय माझे नकोच त्यांना कळायला. की बाय माझं कोण आहे? चुपचाप बरोबर चल, आता तुझं काय खरं ना. वर्षाताई काय होतं? काय केलं? मी किडनॅप करायला आले. कोण वर्ष? मी नाही बघत. किडनॅप म्हणे. असं नको, सांगतं तेवढं कर. आता तुझं काही खरं नाही. चल. कुठे? चल, सांगतं ते कर. कुठे? विचारायचं नाही जास्त. काय वर्ष ते काय पाहिलं तुम्ही? चल चुपचाप. चल चल. हळू चल. हा चल, इथे आत बसायचंय. चल. काय? कुठे? बस. हा बस. होत आतो. हा बसले. हो. गाडीत बसलोय का आपण? कुठे जातोय आपण? आणि हे काय पट्टी वगैरे? अहो वहिनी, तिकडे गेल्यानंतर कळणार नाही का तुम्हाला? म्हणजे नंदू दादा, अहो तुम्ही पण आहात. कोण नंदो? किंड्या पडतो मी, किंड्या पड. गुंडा गुंडा सगळ्या गुंडा आहोत आम्ही. ओ गुंडा आहोत. स्त्रियांचा आदर असणारे आम्ही गुंडा आहोत. म्हणून मी तुम्हाला वहिनी म्हटला. वहिनी म्हटलं तर चालेल ना तुम्हाला? वहिनी. हो मग. हो नंदू दादा, वहिनी बोलू शकतात तुम्ही मला. कोण नंदो नाही, वर्ष नाही सांगितलं ना. सगळ्या अरे बाय राहू दे. चला निघायचं.
अरे सरळ सरळ जायचं. सरळ जायचं रे सरळ. आता ती गल्ली पकडायची. नक्कीच आनंदीचाच फोन असणार आहे. वाट बघत असणार ते माझी. हॅलो. अहो ऐका ना, वर्षाताई आणि नंतर दादा यांनी किडनॅप केलंय मला. तुम्ही का हसताय? अगं इथे पाटकर बाबा आणि बबन या दोघांनी मला किडनॅप केलंय. काय? दोघे पुढे बसलेत आणि मी एकटा मागे बसलोय. अहो म्हटलं यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. सरप्राईज प्लॅन आपल्यासाठी. किती गोड्याचं असं कसं? ऐ कपास. आनंदी, अभिनय चांगला कर. त्यांना वाटू दे खरं की तू खरंच घाबरलीस त्यांना. कोणाशी बोलतोस तू? हा, मी कुठे कोणाशी बोलतोय? मी कोणाशीच बोलत नाही. मी ऐकतोय तुमचं. इथून लेफ्ट घ्या ना, म्हणजे लवकर पोचू आपण. आता इथं लेफ्ट आहे. आम्हाला शिकवू नकोस. आम्ही गुंड आहोत. गुंड. हा, बरं ठीक आहे, ठीक आहे. तोंड बंद कर. हा, पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस आपल्या कायम लक्षात राहणार आहे. काहीतरी गमतीशीर असणार आहे एवढं नक्की आहे. खरं खरं एन्जॉय कर. कुठे कुठे नेताय मला? ऐ कपास. कोणाचा नाही रस्ता. शांत बसा. मला माझ्या घरी सोडा बरं का. चाल बोकाटाने चल आमच्या बरोबर. चाल. हा, हे थांबा थांबा. बाजूला वा, बाजूला वा. सरप्राईज. राघव, लग्न वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. खरंच बाबा, अशा रीतीने घेऊन आलात, मला खरंच संशय सुद्धा आला नाही. काय खरंच. हो हो हो. अरे अरे आबा, तुम्ही पण आलात. जावई बापू, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू थँक्यू. पण एवढं सगळं करायची काय गरज होती? अरे बाबा, का गरज नव्हती. एवढा आनंदाचा दिवस आहे आजचा, तो सेलिब्रेट करण्याशिवाय राहणार होतो का आम्ही? माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. माझ्या बाळाची अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. सुखी राहा. हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. अरे राघव, अरे वाढदिवस. अरे नाही नाही, अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी साहेबांना. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी सर. अरे तू पण बाकीचे नाही? येत आहेत. अच्छा. आनंदी कुठे राहिली? नंदूने वर्षाने आनंदीला अजून आणलंच नाहीये का? आनंदी म्हटलं होतं मी, राघवला मीच घेऊन येतो. काय प्लॅनिंग करून त्याला आणलं मी इथं. त्याला कळलंच नाही मी त्याला किडनॅप केलं ते. त्याला हे पण कळलं नाही की मी त्याला सरप्राईज देणार आहे. आणि हे तर कळलंच नाही की मी त्याला इथे घेऊन येणार आहे ते. अहो थांबा, आता खूप होते. अगं खरंच पाहिलं नाहीस का त्याचा चेहरा कसा चकित झाला होता ते. चला तुम्ही जरा, तुम्ही एन्जॉय करा. एक मिनिट. हा बाबा, वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना? हो. हा? दोघांची असते. हो ना. मी एकटाच आहे इथे. आनंदी कुठे आहे? आनंदी कुठे आणलं तिला? आनंदीला आणायचंच राहिलं.
आणि मग काय चाललं होतं, मी केलं मी केलं. हा? हसू नको. 1 2 3 हे काय? हा, हॉटेल रूम कशाला? अरे अहो मी तुमच्या दादांनाही सांगितलं की हॉटेल रूम वगैरे काही नको म्हणून. मग बरं झालं ना आम्ही डेट प्लॅन केली. काय नंदू? नाही पण खरं तर याची काहीच गरज नाहीये वर्षाताई. असे काय म्हणताय वहिनी, आमच्या लग्नासाठी तुम्ही एवढी मदत केली तर आता तुमच्यासाठी आम्हाला मदत करायला मिळते तर ही संधी आम्ही सोडणार का? नाही. ज्या दोघांनी आमचं लग्न जुळवलं त्या दोघांचा आज लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. वहिनी, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. पण शुभेच्छा तुम्ही घरी पण देऊ शकत होतात ना. आनंदी, आता आम्ही जर डेट प्लॅन केलीच आहे तर तुम्ही दोघांनी मिळून मस्त एन्जॉय करा. हे बघ, मला माहितीये की तुम्ही दोघं ना घरात खूप बिझी असता. हा, एकमेकांसाठी वेळ पण मिळत नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मस्त क्वालिटी टाइम स्पेंड करा एकमेकांबरोबर. फक्त तुम्ही दोघं. आम्ही दोघे ना? आम्ही दोघे. हो, तू आणि दादा. अॅनिव्हर्सरी तुमची आहे ना. मग तुमचा दादा कुठे? नंदू, आपण दादाला किडनॅप करायला विसरलो एक्साइटमेंट मध्ये. काय माझा फोन वाजतोय. काय उचल उचल लवकर. आईंचा आहे. हा, बोल बोल ग. अगं मूर्ख मुली, आनंदीला कुठे घेऊन गेलीस तू? तुला कसं कळलं? तुला कसं कळलं म्हणजे? इथे कार्यक्रम आम्ही पण ठरवलाय ना. आई, आम्ही पण यांना सरप्राईज देण्यासाठी आलो इथे. पण आम्ही दादाला किडनॅप करायला विसरलो. आणि आम्ही आनंदीला. आबा, डेकोरेशन काय मस्त केलं बघायला या तिकडे. बर, मला सांग, तू सांगितलं का नाहीस मला? कसं सांगणार? आताच पाच परतवणाला येऊन गेलीस ना. परत तुला बोलवलं असं तुझी सासू भडकली असती. आणि आई, मी त्या दोघांसाठी प्लॅन केलाय ना, सरप्राईज डेट प्लॅन केली की नाही. मग तुला कसं सांगणार? काही बोलतेस? मग आम्ही काय केलं इकडे? आम्ही पण कार्यक्रम ठरवलाय ना. आता कसं आणायचं? तिला लवकर घेऊन ये. आनंदीला लवकर घेऊन ये. मी पत्ता पाठवते. बर बर बर, ठीक आहे. त्यांनी तिकडे वेगळं सरप्राईज प्लॅन केलंय. मग आता आपलं सरप्राईज कॅन्सल. आनंदी, अगं तू हसतेस काय? चल आता आपल्याला सरप्राईज 1 वरनं सरप्राईज 2 ला जायचंय. चल चला. ऐका, तुमचा दादा तिथे तरी आहे का? आहे. चल चल चल, चला चला. अहो ते चावी. काय चाललंय? चिंगी, आईस्क्रीम नाही खायचं, घसा खराब होईल बाळा. बाबा, मला कंटाळा येतोय म्हणून मी आईस्क्रीम खाते. ऐक ना, आई आल्यानंतर आपण सगळे एकत्र खाऊया. तर ठेव बरं. आई आल्यानंतर परत खाऊयात ना. आता एकच खाते. बरं ठीक आहे, खा. मस्ती नका रे करू. काय बाबा कुठे आहेत? मीच सांगितलं नका येऊ म्हणून. का? अरे नाही रे, औषध घेतल्यावर त्यांना झोप येते. झोपू दे ना, गोंधळ घालतील इथे. झोपू दे. ठीक आहे. काय यार, माझा आणि आनंदीचा व्यवस्थित प्लॅन झाला होता. वाट बघत होतो त्याची. आता इकडे येईल या आनंदामध्ये कधीपासून वाट बघतोय. नंदूने वर्षाला कशाला त्याला हॉटेलला घेऊन जायची गरज पडली काय नाही. हे सगळं गोंधळ घालून ठेवलाय. हॅपी अॅनिव्हर्सरी.
अॅनिव्हर्सरी. खूप सुंदर दिसतेस. साहेबानू, तुमच्या दोघांची स्पेशल डेट टेरेसवर होती. इथं आम्ही सगळे आहे. ए चला चला चला, आता आनंदी आलेली आहे, आता केक कापून घेऊया आपण. हा, केक पण वाट बघतोय. ए आणा रे केक आणा. एक मिनिट राघव, अरे मी राहिलो. राघव हॅपी अॅनिव्हर्सरी. राघव बहिणी, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. हा आलो. वेळेवर आलो ना. मिळणार केक मिळणार. अच्छा आनंदी, तुझं अजून लक्ष गेलं नाहीये मागे. आबा असं घ्या. कात्र हो. घ्या आ कर मोठा. खावान घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. कोलते काकू. हा, थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आम्हाला खूप बरं वाटलं. कसं वाटलं सरप्राईज? खरंच खूप सुंदर आहे, पण याची काय गरज होती बाबा? अरे तुम्हा दोघांचा हक्क आहे रे बाबा तो. नाही, खरंच खूप छान केलंय हा नंदू दादा, पण खरंच काहीच गरज नव्हती आज सगळ्यांची. काही काय आनंदी, गरज कशी नव्हती? तुम्ही दोघं आम्हा सगळ्यांसाठी इतकं काय काय करता. अगं त्याच्या पुढे हे सगळं काहीच नाहीये, हो की नाही? करेक्ट आहे वर्षा तुझं. पण मला हे सरप्राईज का नाही सुचलो? नंदुराव, हे असं फक्त मला सुचू शकतं. हो का? ओ बस 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 राग. बस आनंदी बस. बाई ग, 6-7 वर्षापूर्वी माझ्या घरात एवढा आनंद येईल असं मला चुकूनही वाटलं नव्हतं. आनंदी, तू आली सोन्याच्या पावलानं माझ्या दारात आणि माझ्या घरात आनंदी आनंद भरून राहिला ग पोरी. माझ्या मुलीचं घर उभं केलंस तू राजा. त्या दोघांची जोडी अशीच टिकून राहू दे. खूप सुखी राहा तुम्ही. राघव, रमा गेल्यानंतर आमच्या आयुष्यात आनंदच उरला नव्हता. तू खूप प्रयत्न केलेस, पण तुम्ही दोघं एकत्र आल्यानंतर आमच्या मनातलं सेल थोडस दूर झाला. आनंदी, तू आमच्या आयुष्यात आलीस आणि रमाच्या दुःखातून आम्ही सावरलो. म्हणजे रमा आमची मुलगी आहेच, पण तू तिची कमतरता जरा सुद्धा भासू दिली नाहीस. दादा, आनंदी, तुम्ही दोघं नसतात ना तर माझं आणि नंदूचं लग्न कधीच झालं नसतं. तुम्ही दोघं खूप महत्वाचे आहात आम्हा सगळ्यांसाठी. थांबा, नका बोलू असं काही. हे बघा, हे आता सरप्राईज प्लॅनिंग तुम्ही केलं, ज्या भावनेने केलं त्याच भावनेने आम्ही सगळं काही करत आलेलो. आमची माणसं आहात तुम्ही, आमची जबाबदारी बस.